मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका. महिला व बालविकास विभागाचे आवाहन. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या महिला व बालविकास विभाग अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने आर्थिक मदत दिली जात आहे. दरम्यान योजनेच्या ई-KYC प्रक्रियेसंदर्भात काही प्रसार माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या प्रसारित होत असल्याचे समोर आले आहे. ज्या महिलांचे ई-KYC पूर्ण झाले नाही किंवा आवश्यक कागदपत्रे सादर करता आली नाहीत त्यांना जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात प्रत्यक्ष कागदपत्रे जमा करण्याची मुभा देण्यात आल्याची माहिती चुकीची असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. महिला व बालविकास विभागाकडून या संदर्भात कोणताही शासन निर्णय किंवा परिपत्रक जाहीर करण्यात आलेले नसून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले. तसेच ई-KYC साठी नंदुरबार जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात गर्दी करू नये असेही प्रशासनाने सांगितले आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या महिलांनी नोंदणी किंवा ई-KYC केलेली नाही त्यांच्यासाठी सध्या कोणतीही नवीन संधी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. यापूर्वी ई-KYC पूर्ण केलेल्या महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने निधी जमा केला जात असून लाभार्थींनी आपल्या बँक खात्यांची खात्री करून घ्यावी असे सांगण्यात आले आहे. तसेच ज्या महिलांच्या ई-KYC मध्ये त्रुटी होत्या त्यांना 30 एप्रिल 2026 पर्यंत सुधारणा करण्याची संधी देण्यात आली होती. सुधारणा केलेल्या महिलांनीही कार्यालयात पडताळणीसाठी येण्याची आवश्यकता नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. या संदर्भात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय रा पाटील यांनी नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. मी SR पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी. गेल्या 2 दिवसापूर्वी ई-KYC बाबत जी सोशल मीडियामध्ये बातमी प्रसिद्ध झाली आहे त्यात लाडक्या बहिणींनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात येऊन ई-KYC करून घ्यावी अशा स्वरूपाची ती बातमी आहे. ती चुकीची आहे. त्याबाबत शासनाचे कोणतेही आदेश किंवा परिपत्रके या कार्यालयास प्राप्त नाहीत. करिता माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की त्यांनी चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये व त्यासाठी या कार्यालयाशी संपर्क साधू नये व पुढे ई-KYC बाबत शासन निर्णय परिपत्रक निर्गमित झाल्यास या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल अशी सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे. वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.